पुढे जाऊया आपण राजकीय वर्तुळातल्या एका मोठ्या बातमीकडे। आरोप प्रत्यारोप हे होतच राहतील, पक्ष बांधणीचं काम हे सुरू ठेवा अशा सूचना केंद्रीय भाजप नेतृत्वानं भाजप प्रदेशला केल्या असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली। एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतरही केंद्रीय नेतृत्व हे भाजप प्रदेशच्या पाठीशी आहे असं हे सूत्रांकडून कळतंय। तसंच राज्यामध्ये भाजपची घोडदौड चांगल्या प्रकारे सुरू ठेवा अशा सूचनाही केंद्रीय नेतृत्वानं केल्याचं समजतंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष करा अशा सूचना महायुतीच्या नाराजी नाट्यानंतर केंद्रीय नेतृत्वानं भाजप प्रदेशला केल्याचं कळतंय। राजकीय वर्तुळातली ही मोठी बातमी आहे। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। ओम, केंद्रीय भाजप नेतृत्वानं खरं तर प्रदेश भाजपची पाठराखण केली आहे आणि जे आहे ते ठीक चाललेलं आहे। पक्षाला मोठं करण्याच्या या सगळ्या सूचना असे सगळे संकेत मिळतात, काय नेमका याचा अन्वय अर्थ आहे? अनुपमा, निश्चितच एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा, त्यात भाजप आणि भाजपच्या नेत्यांबद्दल केलेल्या तक्रारी, या पार्श्वभूमीवरती एक महत्त्वाची अपडेट समोर येते। केंद्रीय भाजप नेतृत्वाकडनं महाराष्ट्र भाजपच्या नेतृत्वाची पाठराखण करण्यात आल्याचं या निमित्तानं आपल्याला कळतंय। खऱ्या अर्थानं भाजपच्या नेत्यांची तक्रार केल्यानंतर कुठेतरी या सगळ्या गोष्टीला ब्रेक लागेल अशी एक अपेक्षा व्यक्त केली जात होती, परंतु असं असून सुद्धा आरोप प्रत्यारोप होत राहतील, तुम्ही पक्षबंधनीचं काम सुरूच ठेवा अशा प्रकारचे स्पष्ट आदेश केंद्रीय भाजप नेतृत्वानं राज्य भाजपला दिल्याचं कळतं। त्यामुळे राज्यामध्ये भाजपची घोडदौड चांगली राहण्यासाठी प्रयत्न करत राहण्याच्या सूचना, निर्देश या निमित्तानं देण्यात आलेले आहेत। आपण जर पाहिलं असेल तर ठाणे कल्याण डोंबिवलीतल्या सगळ्या प्रकरणानंतर रवींद्र चव्हाणांवरती सातत्याने शिवसेनेकडून आरोप करण्यात येत होते। या सगळ्या घडामोडींवरती केंद्रीय भाजपनं घेतलेली ही भूमिका निश्चितच भाजपच्या जी काही भूमिका पक्षवाढी संदर्भातली आहे त्याला पूरक अशी आहे। त्यामुळे येत्या काळात सुद्धा भाजपमध्ये पक्षप्रवेशांचा ओढा सुरूच राहील असं या निमित्तानं स्पष्ट होतं। त्यामुळे आता या केंद्रीय नेतृत्वाच्या भूमिकेनंतर शिवसेना आणि एकंदर महायुतीतलं वातावरण कसं राहील आणि मुख्यत्वे जो वाद किंवा जे आरोप प्रत्यारोप सातत्यानं भाजपवर केले जात आहेत त्याचं नेमकं काय होते, शिवसेनेच्या नाराजीचे नेमकं काय होते, या सगळ्या गोष्टी पाहणं खूप महत्त्वाचं असेल। परंतु केंद्रीय नेतृत्वानं घेतलेल्या भूमिकेमुळे निश्चितच भाजप पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं पक्षप्रवेशाचा धमाका सुरू ठेवेल असं यातून स्पष्ट होतं। अगदी खरं आहे ओम, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या ज्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे त्यामध्ये याचा परिणाम जरी दिसला नाही तरी येणाऱ्या ज्या दोन महत्त्वाच्या निवडणुका आहेत त्या म्हणजे जिल्हा परिषद आणि मनपाच्या, यावर याचा काही परिणाम होतो आहे का हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं असेल। धन्यवाद ओम, दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।